नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरात श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे बुधवारी मूक पदयात्रा काढून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासची सांगता करण्यात आली. मूक पदयात्रा शहराच्या मंगलधाम जवळील गणेश मंदिर येथून सुरू होऊन मुख्य मार्गावरून नेण्यात आली. या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने युवक व युवती सहभागी झाले होते. शहरात गेल्या 23 वर्षापासून श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात येतो. यानिमित्त महिनाभर शहरातील 300हून अधिक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गाथा तसेच प्रार्थना केल्या जात होत्या. बलिदान मास काळात शहरातील हजारो युवती व युवकांनी आपल्या आवडत्या पदार्थाचा त्याग केला होता. बुधवारी दुपारी वढूबुद्रुक येथून आणलेली ज्वालापूजन तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन उपस्थित अतिथींच्या हस्ते करण्यात आले. यात आयुक्त पल्लवी पाटील, नगरसेवक रवींद्र माने, नगरसेविका रूपा बुगड, माजी नगरसेवक सागर चाळके, पैलवान अमृतमामा भोसले, मधुकर मुसळे, दीपक पाटील आदींचा समावेश होता. यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून मंगलधाम जवळील गणेश मंदिर जवळील मैदानावरून मूक पदयात्रेस प्रारंभ झाला. अग्रभागी ज्योत व भगवा ध्वज आणि यानंतर शस्त्र पथक होते. ही पदयात्रा महात्मा गांधी चौक, झेंडा चौक, श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौक, चांदणी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, शिवतीर्थ पासून मलाबादे चौक येथील श्री शंभूतीर्थ येथे काढण्यात आली. यावेळी मूळचे पन्हाळ्याचे धारकरी सूरज पाटील यांनी शिवशंभू यांच्या कार्याची महती विशद केली. यानंतर मंत्राग्नी देऊन ज्वाला अग्निकुंडामध्ये विसर्जित करण्यात आले. यावेळी सर्व धारकऱ्यांनी कुंडाचे दर्शन घेतले. छत्रपती संभाजी सूर्यहृदय व ध्येयमंत्र घेऊन समारोप करण्यात आला. या मूक पदयात्रेत कार्यवाह प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, सूरज इंगळे, सोमनाथ काशीद, समीर मुदगल, सुशांत घोरपडे, अभि शेळके, श्रीकांत पोवार, नंदकिशोर नाईक, बापू पोवार, दीपक कुंभार आदींसह बाल, महिला, तरुण धारकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.